आज गणभाऊच्या लग्नाला इकडे बदनापूरला आलो होतो, पण आमचा दिवस लग्नात कमी इकडे होंडा शोरूम मध्ये जास्त गेला. 4 महिन्यापूर्वी घातलेली नवीच गाडी आम्हाला ढकली शोरूमला आणावी लागली. आता सगळा काय विषय झाला चला तुम्हाला पुढे सांगतो. तर कशी पब्लिक, मी तुमचा शामलीम सिंग, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आजचा ब्लॉग 15 दिवसापूर्वीचा आहे. आयडी गेल्यामुळे टाकायला टाइमच नाही भेटला. बरं चला, आज होतं गणभाऊचं लग्न जाणार होतं बदनापूरला. त्याच्यामुळे सकाळी सकाळीच वराडाची निघायची तयारी चालू होती. नवरदेवाला देवाच्या पाय पडलं, गाडीत बसलं, निघालो आम्ही बदनापूरकडे. पण घोळा असा झाला की आज मी गाडी लावली घरी ना, आज आम्ही गाडी घेऊन चाललो होतो किशोर, जी की 4 महिन्यापूर्वी घातलेली नवीच गाडी, पण हिने आज आम्हाला जे परेशान केलंय. बरं चला, बदनापूर मध्ये आलो, नवरदेवाला रेडी केलं ना, आता पारणे निघणार होता आणि आजचा पारणे मी डायरेक्ट 3-4 किलोमीटरचा होता. आता आम्हाला नवरदेवा मागे निघायचं, तेवढ्यात आमची गाडी अचानक बंद पडली. आता नवी गाडी होती त्याच्यामुळे गाडीवाला भाऊ म्हणे नाही मला शोरूमलाच लावायची. इथं आमचा नंबर यायला 3 घंटे लागले. ज्यूस प्यायला जिरलं पण तरी आमची गाडी नीट नाही झाली. म्हटलं व आजचं लग्न इकडे होंडा शोरूम मध्येच लागतं वाटतं. बरं आम्ही तर ठीक आहे, पण आमच्या सोबत नवरदेवाचा भाऊ इकडेच गुतला. एवढा टाइम थांबल्याच्या नंतर फायनली आमचा नंबर लागला आणि आमची गाडी नीट झाली. म्हटलं आता फटकन चला नाचायला जायचंय. आम्ही जवळ तर नवरदेव डायरेक्ट मंडपाजवळ गेलता. म्हटलं नाही असं नाही जमणार, 2-3 गाणे वाजूनच द्या. आता शेवटचे 2-3 गाणे वाजले ना, आणला नवरदेव मंडपात लग्न लावायला. आता नवरदेव मस्त मंडपात होता, पण लग्नात आमच्याकडे कामाला फटाके वाजायचे, त्याच्यामुळे आम्ही मंडपाच्या मागे उभा होतो. तिकडे लग्न लागत नाही तर आम्ही इकडे फटाके वाजले ना, आमच्या गणभाऊचं लग्न लागलं. फोटो गिटो काढले आणि गणभाऊला म्हणलं चल भाऊ आता येतो. अंधार पडला आणि परत आमची गाडी जर बंद पडली तर आम्हाला त्याच गाडी द्यायला लागेल. बरं चला, आता आजच्यासाठी एवढंच भेट. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये त्यासाठी फक्त फॉलो करून ठेवा.